एनडीए सरकारचं खाते वाटप जाहीर झालंय। या खाते वाटपात सगळ्यात महत्त्वाची खाती भाजपने आपल्याकडेच ठेवलेली आहेत। विशेष म्हणजे गेल्या कार्यकाळात ज्यांच्याकडे जी खाती होती तेच मंत्री कायम ठेवण्यात आलेले आहेत। अमित शहांकडे गृहमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग असणार आहेत। परराष्ट्र खात्याचा कारभार एस जयशंकरच सांभाळतील। अर्थ मंत्रालय निर्मला सीतारामन यांच्याकडेच दिलं गेलंय आणि नितीन गडकरींना गेल्या वर्षी म्हणजे गेल्या काळातलंच रस्ते आणि परिवहन मंत्री त्यांना बनवण्यात आलेलं आहे। अश्विनी वैष्णव यांच्याकडेही रेल्वे मंत्रालय होतं ते तसंच ठेवण्यात आलंय। शिवराज सिंह चौहान यांच्याकडे कृषी मंत्रालय दिलं गेलेलं आहे। आपण एक एक नावं बघूया, स्क्रीनवर तुम्हाला येत आहेत नावं। कृषी मंत्रालय दिलं गेलंय शिवराज सिंह चौहान यांना। तर अवजड उद्योग मंत्री एच.डी. कुमारस्वामी, जे.पी. नड्डा यांना केंद्रीय आरोग्य मंत्री पद दिलं गेलंय। मनोहरलाल खट्टर यांना ऊर्जा आणि नगरविकास मंत्री म्हणून त्यांना खातं दिलं गेलंय। तर राम मोहन नायडू यांना केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री केलं गेलंय। धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री असतील। चिराग पासवान क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री असतील। किरण रिजिजू संसदीय कामकाज मंत्री असतील। भूपेंद्र यादव वन आणि पर्यावरण मंत्री हे खातं त्यांच्याकडे असेल। तर हरदीप सिंह पुरी पेट्रोलियम मंत्री असतील। जितन राम मांझी लघु आणि सूक्ष्म मंत्री। मनसुख मांडवीय कामगार मंत्री। सर्वानंद सोनोवाल बंदरे आणि जहाज मंत्री। गिरिराज सिंह यांना टेक्सटाईल मंत्रालय दिलं गेलंय। अन्नपूर्णा देवी महिला आणि बालविकास मंत्रालय त्यांना दिलं गेलंय। सी.आर. पाटील जलशक्ती मंत्री त्यांना बनवलं गेलंय। तर प्रल्हाद जोशींना ग्राहक कल्याण मंत्रालय दिलं गेलंय। महाराष्ट्राचे चेहरे बघा, पियुष गोयल हे वाणिज्य मंत्री असतील। सामाजिक न्याय राज्यमंत्री असतील रामदास आठवले। मुरलीधर मोहोळ यांच्यावर मोठी जबाबदारी सहकार आणि नागरी उड्डाण राज्यमंत्री त्यांना केलं गेलेलं आहे। रक्षा खडसे क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री असतील। प्रतापराव जाधव शिवसेनेचे आयुष आणि आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधवांना केलं गेलेलं आहे।